आंबा आणि कैरीचा छान सीझन आलेला आहे। आंबे डाळ करून बघूयात का? कैरी घालून मस्त। चण्याची डाळ मी भिजवून ठेवली होती साधारणपणे 3 ते 4 तास। मस्त फुलून आलेली आहे। पाणी मी निथळून घेतलेलं आहे। अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये राहू दिलेलं आहे। त्याची आपल्याला भरड काढून घ्यायची आहे। एकदम बारीक पेस्ट नाही करायचे। त्यामध्ये मी घालत आहे कमी तिखट 1 हिरवी मिरची। तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता। थोडंसं हिंग घातलेलं आहे चिमूटभर। चवीनुसार मीठ मी याच्यामध्ये घालत आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता, पण मी याच्यामध्ये 1 चमचा गूळ पावडर घातलेली आहे। गूळ पावडरने टेस्ट खूपच मस्त येते। तर याची आपण आता भरड काढून घेऊया। नॉर्मल मिक्सरमध्ये पल्स मोडवर चालू बंद करत करत चालवलं तरी याची भरड खूप छान निघते। एकदम पेस्ट झाली तर त्याची चव चांगली लागणार नाही। त्यामुळे थोडेसे असे चण्याचे दाणे राहिले पाहिजेत, तशा पद्धतीने भरड काढून घ्यायची आहे। एकदा हे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे। अशी मस्त फ्रेश कैरी आहे माझ्याकडे आणि त्याचे काप करून घ्यायचे आहेत। काप करून ते किसून घ्यायचे, म्हणजे किसायला सोपे पडतात। अशा पद्धतीने साल घ्यायचं नाही आहे। साल थोडंसं आलं तरी चालेल, पण शक्यतो नाही घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान कैरी किसून घ्यायची आहे। पाणी वगैरे काढून टाकायची गरज नाही आहे, कारण चण्या डाळीचं पेस्ट ह्याच्यामध्ये असणार आहे, ते पाणी बरंचसं ॲब्झॉर्ब पण करेल। अशा पद्धतीने जी भरड आपण काढलेली होती ती आपण या कैरीमध्ये काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एकदम बारीक पेस्ट नाही आहे, भरड काढलेली आहे व्यवस्थित एकदम, तरच ह्याची टेस्ट खूप चांगली लागते। आता हे मी वरचेवर असं मिक्स करून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, एक फोडणी तयार करायची आहे। फोडणीच्या भांड्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। थोडीशी मोहरी मी याच्यामध्ये टाकलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर मी हिंग घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि कडीलिंबाची पानं घातलेली आहेत। एवढेच जिन्नस ह्याच्यामध्ये घालायचे आहेत, मिक्स करायचे आहे। फोडणी गार करून घ्यायची आहे। गार झाल्यानंतरच फोडणी या मिक्सरमध्ये घालायची आहे। गरम फोडणी घातली तर ही चटणी जास्त काळ टिकणार नाही, त्यामुळे गार झाल्यानंतरच ही फोडणी आपल्याला कैरीमध्ये घालायची आहे। फोडणी घातल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे। एकदा चव बघून घ्यायची आहे। मीठ किंवा गूळ थोडंसं हवं असेल तर ॲडिशनल तुम्ही घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर मी याच्यामध्ये घालत आहे। कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घालू। अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एक तोंडी लावायला अतिशय बेस्ट ऑप्शन आहे सध्याच्या समर सीझनमध्ये। नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कसं झालं होतं।